भारत हा उद्योगप्रधान देश झाला पाहिजे। छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर सारख्या जिल्ह्यात काम मिळवून तो माणूस सुखी होईल या भावनेने शाहू महाराजांनी 1904 व 1905 मध्ये उद्योग निर्माण केले। त्यावेळी त्यांनी सुगंधी तेल, चंदन तेल, कापड गिरण्या, सूत मिल, शेत उत्पादन कारखाने काढले। त्याची व्याप्ती ही कोल्हापूर शिवाय महाराष्ट्र व संपूर्ण देशभर वाढवली। म्हणजेच देशात पहिली औद्योगिक क्रांती खरी शाहू महाराजांनी केली। याचाच अर्थ शाहू महाराज हे दूरदृष्टिकोनी होते असे उद्गार रिपाईचे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे यांनी पक्ष कार्यालय या ठिकाणी जयंती निमित्त केले। शाहू महाराज हे समतावादी जाती भेद विरुद्ध होते। तसेच मागासवर्गीय व दलितांना शिक्षण व नोकरीमध्ये 50% आरक्षण निर्माण केले। अशा थोर जनता राजाला अभिवादन करण्यात आले। यावेळी जाकप्पा कांबळे, माणिक आठवले, धर्मा माने, सागराजी बिराजदार, मेजर साबळे, मारुती सोनवणे, सिकंदर शेख, इम्रान शेख, इब्राहिम शेख, समीर मुजावर इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। आज छत्रपती शाहू महाराज यांची 70 म्हणजे सुवर्ण महोत्सवी म्हणजे 150 वर्ष आज या जयंतीच्या निमित्ताने त्यांना झाली। जयंती 150 वर्षाची जयंती आपण या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये साजरी होत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं त्यांना या ठिकाणी केवळ अभिवादन। तसं बघितलं तर शाहू महाराजांनी त्याच्या हयातीमध्ये समाज प्रबोधनात्मक जे काय काम केलं ते खऱ्या अर्थाने उल्लेखनीय असं आहे। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांना आर्थिक मदत करून परदेशात पाठवण्याचं काम शाहू महाराजांनी केलं। त्यासोबतच या देशामध्ये असणारा जो मागासवर्गीय समाज आहे त्या मागासवर्गीय समाजाला 50% नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण जाहीर करणारा पहिला हा एक राजा, कांशीर राजा, जाता राजा असं या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये गौरवले जात असताना त्यांनी त्यासोबतच कोल्हापूरसह महाराष्ट्र देशामध्ये संपूर्ण शैक्षणिक प्रगती, औद्योगिक प्रगती असेल, या ठिकाणी शेतीच्या संदर्भात असेल, असे अनेक या ठिकाणी प्रयोग त्यांनी करून या कोल्हापूरसह महाराष्ट्राला, या देशाला सुफलाम करण्याचं काम आदरणीय या ठिकाणी आमचे छत्रपती शाहू महाराज यांनी केलेलं आहे। खरोखर त्यांच्या या कार्याला सलाम। या ठिकाणी खणण्यासारखी परिस्थिती आहे, परंतु केवळ आणि केवळ छत्रपती शाहू महाराजांनी मागासवर्गीयांना 50% आरक्षण जाहीर केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी त्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये म्हणा, नोकरीमध्ये मदत केल्यामुळं काही समाज या ठिकाणी शाहू महाराजांना लांब टाकला आणि त्यांची जयंती आज ज्या समाजामध्ये त्यांचा जन्म झाला त्या समाजाच्या घरामध्ये किती लोकांच्या घरामध्ये या ठिकाणी शाहू महाराजांचा फोटो आहे हा एक संशोधनाचा भाग आहे। आणि अशा पद्धतीने जर हे वागत असतील तर खऱ्या अर्थाने ती निषेधाची बाब आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या माणसाने एवढं मोठं महत्त्व दिलं, एवढं मोठं केलं आणि बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानलं, असं असताना या ठिकाणी या देशातल्या या महाराष्ट्रातल्या काही समाजांनी राजर्षी शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहाने समाजाने म्हणजे मोठ्या उत्साहाने त्यांच्या घरामध्ये साजरी करायला पाहिजे। त्यांच्या